आहे. तर आज मी बनवणार आहे बिर्याणी. ती बनवणार आहे कुकरमध्ये. लेअरवाली नाही आहे, डायरेक्ट सगळं कुकरमध्ये भाज्या तळून घेऊन मी टाकणार आहे मसाला वगैरे. तर 2 शिट्ट्यांमध्ये तयार होईल अशी मी बनवणार आहे. तर चला पाहूया त्यासाठी काय काय घेतले. कांदा घेतलेले आहेत, एक 4-5 कांदे घेतलेत कापून. पनीर घेतलेले, हे फरस बी आहे, गाजर, फ्लावर, बटाटा, टोमॅटो आणि हे वाटण घेण्यासाठी लसूण आणि कोथिंबीर. पुदिना नाही आहे माझ्याकडे त्यामुळे घेतला नाही आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही घेऊ शकता. आणि तुम्हाला जेवढ्या भाज्या ॲड करता येतील त्यातून तुम्ही सोयाबीन पण टाकू शकता भिजवून. सोयाबीन त्याच्यामध्ये टाकलं तर सोयाबीन बिर्याणी पण होऊन जाईल. तर आता त्यासाठी मी कढई ठेवलेली आहे तापायला. त्याच्यामध्ये कांदा तळून घेणार आहे आणि ह्या भाज्या पण सर्व तळून घेणार. आता तेल टाकलेले गरम होण्यासाठी. चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये सगळं तळून घेते मी. आपलं हे वाटण करते मी, कोथिंबीर आणि लसूण. आलं पण टाकायचं याच्यामध्ये. तळून होतपर्यंत हे तांदूळ पण मी भिजायला ठेवलेले आहेत. बासमती बिर्याणी राईस आहे. भिजल्यामध्ये छान फुगतो पण आणि सुट्टा पण होईल, त्यामुळे आधी भिजायला ठेवलेलं आहे. आणि हे कोथिंबीर आलं लसूणची पेस्ट बनवलेली मी. आता टोमॅटोची पण तशीच पेस्ट बनवणार आहे. आता पहिला कांदा तळून घेणार आहे मी. आता तेल छान गरम झालं पाहिजे, म्हणजे पटकन तळला पण जाईल आणि मऊ होणार नाही. आता हा कांदा एवढाच तळून घ्यायचा आहे, कारण की जास्त लाल नाही करायचा आहे. आपण जे लेअरच्या बिर्याणीला तळतो तसा एवढाच कलर येऊन द्यायचा त्याला. आता मी हा कांदा काढून घेते, तळून घेते. हे बाकीचं सगळं तर त्याचप्रमाणे तळून घ्यायचे. सगळे मी ज्या घेतल्या होत्या सगळ्या आपण त्या सगळ्या तळून झाल्यात. आता त्यात मी मीठ टाकते, चवीनुसार टाका मीठ. आणि हा सुहानाचा बिर्याणी मसाला घेतलाय ना, हा घरातला आपला काळा मसाला आहे, तर तो इथे टाकून घेणार आहे. आणि दही घेणार आहे. साधारण 3-4 चमचे मी दही घेतलेले. आता हे सगळं मिक्स करून घेणार आहे त्याच्यात. आणि मी इकडं पाणी पण गरम करायला ठेवलेले, कारण की भातामध्ये आपण शिजायला टाकतो त्यावेळेस गरम पाणीच टाकायचं. तर हा उकळलेलं आहे, बंद करते. याच्यामध्ये थोडंसं तेल ठेवलंय मी आणि त्याच्यामध्ये आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकते. ही छान परतून झाली की त्याच्यामध्ये टोमॅटोची पेस्ट पण टाकणार आहे. आता टोमॅटोची पेस्ट टाकते. आता ही छान परतली की ते बाकीचं आपण मॅरिनेट केलेलं टाकून घेऊ त्याच्यामध्ये. टाकते त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये थोडं पाणी टाकले मी, गरम केलेलं टाकलं. ग्रेव्ही टाईप झालं पाहिजे ते जरा म्हणून. अजून थोडं टाकलं तरी चालेल. कुकर ठेवलंय मी गरम करायला. त्याच्यामध्ये तूप टाकणार आहे, आपलं गावरान तूप आहे. 1 ते 2 चमचे टाकायचे. आणि त्याच्यामध्ये आपण हे तांदूळ भिजायला ठेवलेले ते काढून घेऊन तांदूळ टाकून घेते. तांदूळ छान तुपामध्ये परतून झाला. आणि त्याच्यामध्ये
ग्रेव्ही टाकणार आहे. ती ग्रेव्ही टाकून घेते सगळी, चांगली मिक्स करून घ्या. आधी आपण फक्त भाज्यांपुरतंच मीठ टाकलं होतं, आता भातासाठी पण टाकायचंय. एकदा थोडी टेस्ट करून पहा आणि मग तसंच त्याच प्रमाणात मीठ टाका. आता सगळा मसाला मिक्स करून घेतलाय, तांदळाला एकदम पूर्ण लागलाय. तर त्याच्यामध्ये पाणी ऍड करते. जे आपण गरम केलेलं पाणी होतं तेच टाकलेलं मी. जास्त पण पाणी नाही टाकायचंय, म्हणजे मोकळा पण शिजला पाहिजे. म्हणजे कुकरला लावताना ती काळजी घ्यायची की गिचका नाही व्हायला पाहिजे. साधारण तांदूळ बुडतील एवढंच पाणी टाकायचं. दम निघतंय. आता थोडंसं घेतलं तर कसं पाणी टेस्ट करून पाहायचं. मिठाचं प्रमाण योग्य आहे त्या मिठाचा. आणि याला मी झाकून 2 शिट्ट्या काढून घेणार. तर कुकरच्या 2-3 शिट्ट्या झालेल्या आहेत. साधारण 3 शिट्ट्या काढून घेतल्या तरी चालेल. आणि बंद केलेला आहे मी गॅस. आता बघू आपण फायनली. हे पाहू शकताय तुम्ही. पहा कुकरमध्ये पण किती छान बिर्याणी झालेली आहे आपली. तर नक्की ट्राय करा एकदा आणि कमेंट करून सांगा मला कशी झाली होती ती. आणि चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.